याच आणखीन पुढे परभणीला नाझीर खान आपल्यासोबत जोडले गेलेत परभणीतून। नाझीर, राष्ट्रवादीचा वरचष्मा का काय नेमकी स्थिती आहे सध्या जिल्ह्याची? भारतीय जनता पक्षाच्या नेते आणि परभणी पालकमंत्री मेघना बोरकर या मॅच आपण या ठिकाणी पाहतोय। खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस चा नेहमी चष्मा खरं तर या जिल्हा परिषदेवर राहत होता, तर यावेळी मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादी काँग्रेसला दोन प्रसाद देत या ठिकाणी मंत्री मेघना बोरकर यांनी या ठिकाणी राखलेला आहे। 24 जागा जिंकत त्यांनी बहुमताकडे खरं तर वाटचाल केलेली आहे। खरं तर 15 जागेवरती राष्ट्रवादी काँग्रेस जिंकली आहे, मात्र मोठा विजय मंत्री मेघना बोरकर यांच्या नाझीर, रूपात थोडंसं थांबवतो। चंद्रपुरातून विजय वडेट्टीवार बोलतात, आपण थेट जाऊया की उद्याला 12 वाजेपर्यंत चंद्रपूरमध्ये कोणाची सत्ता हे स्पष्ट होईल। पुन्हा एकदा जाऊयात परभणीला। नाझीर खान आपल्यासोबत जोडले गेलेत। नाझीर, मगाशी चंद्रपूरला जावं लागलं त्यामुळे तुला थांबवलं होतं, सविस्तर सांग काय जिल्ह्यातली स्थिती? सर, खरं तर परभणीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस नेहमी वर्चस्व जिल्हा परिषदवर राहिलेला आपण या ठिकाणी पाहतो। यावेळी मंत्री मेघना बोरकर यांनी या निवडणूक हात घेतली होती। अर्थातच त्यांना सोबत त्यांच्या गंगाखेडचे राष्ट्रीय पक्षाचे आमदार रत्नाकर गुट्टे यांची साथ मिळाली आणि त्यामुळं जिंतूर परभणीमध्ये खरं तर मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पक्षाला पहिल्यांदा यश मिळालेलं आहे। खरं तर या निवडणुकीमध्ये वैशिष्ट्य हे की परभणीच्या जिल्हा परिषदमध्ये वरपुडकर कुटुंबियांचे 5 सदस्य निवडणूक मैदानात होते, मात्र नांदेडच्या लोहाप्रमाणे परभणीकरांनी देखील या 5ही सदस्यांना पूर्ण नाकारलेलं आहे आणि ते आता या निवडणुकीचं वैशिष्ट्य खरं तर म्हणावं लागेल। वरपुडकर कुटुंबियांचे 5 सदस्य निवडणुकीच्या मैदानात होते, मात्र चौघांना या ठिकाणी हार पत्करावी लागली आणि पुत्ते त्यांचे काँग्रेसकडून निवडून आलेले आहे। खरं तर भारतीय जनता पक्ष आता निवडणुकीत युती करेल असं मंत्री मेघना बोरकर यांनी स्पष्ट केलेलं आहे। मात्र सध्या तरी अजितदादांच्या राष्ट्रवादीची मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पिछाडी झालेली आहे आणि भारतीय जनता पक्षाची सरशी परभणी जिल्हा परिषद निवडणुकीत आपल्याला दिसून येते। मिलिंद सर। नाझीर, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।